laying low, no place to go. Sunlight dances through the window. Lazy hay. गुड मॉर्निंग. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो मी आणि आमची पूर्ण घरचे आम्ही सगळेजण बाहेर फिरायला आलेलो आहोत. सकाळचा खूप लवकर निघालो होतो आम्ही, पण अंधार होता त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ शूट केला नाही. आत्ता आम्ही आलेलो आहोत शनी मंदिराच्या तिथे, आणि आम्ही आत्ताच चहा ते घेतला आणि दर्शन वगैरे घेतलं. आम्ही सगळे आलेलो आहेत. सो आपण बघू शकता किती छान दिसते. मी कशी दिसते नक्की कमेंट करून सांगा. सो I begin to आमचं चहा पिऊन झालेलं आहे आणि आता आम्ही परत चाललेलो आहोत. श्रीशा, आदू 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 स्माइल, दीदी मॅडम. सो आता आम्ही भद्रा मारुतीला पोहोचलेलो आहोत आणि आम्ही जातोय आता भद्रा मारुतीला. सकाळचे 10:30 वाजलेले आहेत आणि आम्ही आता पोहोचलेलो आहोत भद्रा मारुतीला. ही दिसते मी किती छान क्यूट अशी. सो हे भद्रा मारुतीच्या तिथलं आहे. आम्ही सगळे जातोय. तिथे गर्दी खूप कमी होती खरं तर, सकाळी होतं म्हणून, आणि शनिवार असल्यानंतर गर्दी कमी, जरा सरप्राईजच झालं, कारण की शनिवारी तर मारुतीला खूप जास्त गर्दी असते. पण बरं झालं आम्ही सकाळी गेलो म्हणून एवढी जास्त गर्दी नव्हती. सो त्या मंदिरामध्ये आमचं एकदम पटकन दर्शन झालं आणि तिथं मी आणि श्रीशा जातोय तिकडे. आम्ही पहिले तर दुसऱ्याच लाईनमध्ये उभं राहिलो, आम्हाला वाटतं तिकडूनच दर्शन आहे. मग आम्ही लय वेळ थांबलो तिथं आणि मग नंतर दुसरीकडे जायचं होतं. तिथं केळी पण वाटत होते. आम्ही पटकन गेलो, पटकन तिथून केळी घेतली सगळ्यांनी आणि केळी खाल्ली. सो आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि आमचं फोटो सेशन पण झालेलं आहे. हे लोक बसलेले आहे तिथं कंटाळून. आम्ही भैयांती येतात अजून त्याच्यामध्ये. आदू ए ढबरे नारळ वाहण्यासाठी परत त्याच लाईनमध्ये थांबलेला आहे. आमचं दर्शन वगैरे झालं आणि मग आम्ही निघत होतो आता बाहेर. दीदीला वाटलं त्या स्वराला काही घ्यायचं का म्हणून दीदी तिच्यासाठी थांबली होती, आणि आदूला वाटलं माझ्या आई का नाही आली म्हणून आदू म्हणत होती श्रीशाला की मला आईकडे जायचं आहे, आईकडे जायचं आहे. आणि मी आदूला म्हणलं चल बाई आदू माझ्याकडे ये. श्रीशा तिला हँडल करती, ती तिच्याकडं जाईना माझ्याकडे पण येईना. मग आदूला बळजबरी मी पकडलं, तिने माझा हातच सोडून टाकला. बिचारी श्रीशा तरी मला चिटकते, मला चल बाई श्रीशा तू तरी ये. आणि मग कस तरी बळजबरी आदूला म्हणलं आदू तुला हे देते खायला ते देते खायला म्हणून जबरदस्ती तिला कसं तरी आणलं. आणि नंतर ती रडायच लागली, पण ठीक आहे जाऊ द्या. मग नंतर काय आम्ही जेवायला आलो इथे कारण खूप भूक लागली होती मला आणि दीदीला, आणि जास्त टाईम पण नव्हता झाला. मग काय आम्ही जेवण ते केलं पटकन, लवकर खाल्लं आणि मग मी पटकन लवकर जेवण केलं आणि अजिंठा वेरूळच्या लेणीच्या तिकडे गेलो, कारण की लेणीला खूप टाईम गेला असता ना. वेरूळ लेणीमध्ये आम्ही मी आणि भैया पुढे आलेलो आणि मम्मी ते कारमध्ये पाठीमागे येतात हळूहळू. आता गर्दी वाढली, आता आधी गर्दी नव्हती पण आता जास्त गर्दी वाढली. सो आम्हाला शनीला जास्त गर्दी नाही भेटली आणि भद्रा मारुतीला पण नव्हती, पण आता इथं जास्त गर्दी आहे आणि ते सगळे येत आहेत अजून. सो वेळ जातोय, टाईमपास होतोय. ठीक आहे, आता काय आम्ही खूप लवकरच, जास्त टाईम नाही झालेला तर किती 12:15. सो अजून भरपूर टाईम आहे आम्हाला. इतके क्यूट इथं माकड होते ना, आणि ते मस्त असं आपण जे दिलेले ना ते असं काही पण खायचे, केळी वगैरे. मग आम्ही पण त्याला केळी दिली होती, म्हटलं खा बाबा तुला भूक लागली असेल, आणि त्याने खाल्ली पण क्यूटली एकदम. हे टोकन वगैरे घेतले, तिकीट वगैरे काढले आणि मग आम्ही लेणीचं दर्शन घ्यायला आतमध्ये गेलो. खरं तर गर्दी खूप बऱ्यापैकी कमी होती, कारण की विकेंड असल्यामुळं आम्हाला एक्सपेक्टेड होतं की गर्दी बरीच असेल. पण बरोबर आहे, आम्ही जरा दुपारच्या म्हणजे लवकरच गेलो ना, तर दुपारून जास्त गर्दी वाढत असेल. आम्ही लेणीला पोहोचलेलो आहोत, तुम्हाला लेणी दाखवते. Got no plans, just me and you. Time slows down when you're around. Feel the rhythm of our hearts pound in the quiet way.
कोण हरून आता बसलेलो आहोत. मम्मी सिंची वाट बघतोय कारण की आम्ही वरती लेणा बघायला गेलो मी आणि भैया. सो आता आम्ही बसलोय वाट बघत. मग काय करायचं बघूया. आमचं लेणी वगैरे बघून झालंय. मग आम्ही आलो कृष्णेश्वर मंदिराच्या इकडे. आम्ही चाललो आहे आता. आम्हाला ते नेमकं स्टार्ट करून होतं हे सापडत नव्हतं. मग ते सापडलं त्याचं गेट, एंट्रन्स गेट. मग आम्ही तिकडे गेलो. तिथं छान छान पर्स होत्या, छान होत्या, पण नाही घेतल्या. भैयाने आजूला घेतले कारण तिच्या आईला जास्त काय चलणं व्हायला. भैया म्हणलं मी तिला घेतो. दर्शन वगैरे घेतले. तिथं मोबाईल काय चालत नव्हता. मग आम्ही निघालो रिटर्न जाण्यासाठी. आदू एकदम हॅप्पी कारण त्याची झोप वगैरे सगळं झाली. बाय बाय. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.